राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. सन्माननीय आपले आमदार महोदय आणि इतर जमलेले सर्व सकाळताई आणि जमलेले सर्व बंधू भगिनी, आपल्या या रेल्वेच्या संदर्भामध्ये मी गेल्या महापालिका निवडणुकीच्या अगोदर मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि आपली रेल्वे निवडणूक मागणी झाली असं निवेदन दिलेलं आहे. आता महापालिका निवडणुका सुरू असल्यामुळे रेल्वे मिळाला नाही. त्यामुळे मी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी आता मांडणी केली, त्यांनी आता तर विनंती केली आम्हाला भेटायला यायचंय, शिष्टमंडळ घेऊन आम्ही भेटायला येतो. त्याने ते आता मान्य केलं, त्यांनी आता वेळ देतो म्हटले. ते मुख्यमंत्री महोदयांनी बोलू त्यांच्याकडून मी आपले रेल्वे मंत्र्यांचा वेळ मिळत असेल तर नाही भेटू आपण. आपल्या शेवटी प्रश्न मार्गी लागला पाहिजे, महत्वाचा आहे. कारण त्याच्यामध्ये काही विनाकारण रेल्वे जेवढं मागे जाणार अगोदर नंतर मग 21 बदललं, ते सगळं जाणार, त्या जेवढं वगैरे असे वेगवेगळे पदप्रवाह झाले त्याच्यामध्ये. आता राजकारण करण्यापेक्षा आता कोणा दोष आहे, कोणी बदलला मार्ग, ते काही सांगण्याची गरज नाही. परंतु मला वाटतं की आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्याचा या महापालिका निवडणुकीनंतर वेळ देतो म्हटले ते, आणि त्याचबरोबर रेल्वे मंत्र्यांची वेळ मिळाली आपण सगळे मिळून शिष्टमंडळ घेऊन जाऊ. सगळ्यांना विनंती आता आपल्या भावना मी पूर्ण आदर करतो आणि तुमच्या मागण्यांवर मी 100% आहे. माझी काही वेगळी भूमिका नाही आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आंदोलन स्थगित करावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या वेळ मिळेल तेव्हा रेल्वे मंत्र्यांची आपण सगळे पण त्याला भेटू. साहेब, एक विनंती आहे माझी. साहेब नमस्ते, मी डॉक्टर अजित नवले बोलतो. आपण फोन केला, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आमची काळजी इतकीच आहे की 1 फेब्रुवारीला केंद्रीय बजेट मांडलं जातं आणि त्याची सगळी प्रक्रिया त्याच्या पूर्वी 1 महिन्यामध्ये पूर्ण होते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून आम्हाला काळजी इतकी आहे की आपण जर खूप वेळ यामध्ये प्रक्रियेमध्ये घातला आणि ह्या बजेटमध्ये जर त्याचं प्रोव्हिजन झालं नाही आणि जो मार्ग ऑलरेडी बदललाय त्याच्यासाठीचा पुनरुच्चार जर केंद्रीय बजेटमध्ये झाला तर आपल्याला वर्षभर थांबावं लागेल. आणि मग त्यावेळी आपण स्वतः सकारात्मक आहात, मुख्यमंत्री साहेब सकारात्मक आहेत, आमच्या तालुक्याचे आमदार सकारात्मक आहेत, खासदार साहेब सकारात्मक आहेत. एवढी सकारात्मकता असून सुद्धा केंद्रीय बजेटमध्ये तरतूद न झाल्यामुळे परत वर्षभर आपल्याला काही करता येणार नाही, ही काळजी आम्हाला वाटते. आणि म्हणून आपल्याला विनंती आम्ही करतोय की खूप ताकदीनं लवकरात लवकर 20 तारखेच्या आत माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर जर आपण भेटू शकलो आणि तातडीनं मुख्यमंत्री साहेबांनी आपण नेतृत्व करत जर केंद्रीय मंत्र्यांकडे हे जर आपण जाऊ शकलो तरच आपल्याला 1 फेब्रुवारीच्या आत निर्णय घेता येईल. आपण ते करावा, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण तो पुढाकार घ्यावा अशी विनंती आम्ही सगळ्या आंदोलकांच्या वतीनं आपल्याला करतोय. अजितराव, तुमच्या भावना मी समजू शकतो. म्हणून मी म्हटलं ना की आता 16 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांची आज किंवा बोलून त्यांच्या सवडीप्रमाणे आपण जर 17-18 तारखेलाच वेळ घेऊ शकलो तर जास्त आपल्याला लवकर करू प्रयत्न. आणि 19-20 तारखेच्या दरम्यान 19 तारखेच्या दरम्यान मी रेल्वे मंत्र्यांची वेळ मागितली, ते देतील आपल्याला वेळ. आमदार साहेब आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून त्या पद्धतीने त्यांचं काही सकारात्मक भूमिका असल्यामुळे त्यांच्याकडे पाठपुरावा करू. 18-19 तारखेला त्यांना विनंती करतो साहेबांना मी 17-18 तारखेला कधी वेळ असेल त्याप्रमाणे त्यांना ताबडतोब भेटून घेऊ. पालकमंत्री महोदय नमस्कार, किरण लामटे बोलतोय. बोला बोला. नमस्कार साहेब, जर 20 तारखेच्या आत जर वेळ भेटली तर सर्वात चांगलं राहील. म्हणजे आम्ही पण असे आग्रही नाही आहेत का 15 तारखेपर्यंत निवडणूक आहेत, 16ला निकाल आहेत, त्याच्या आत भेटावी असे आम्ही पण आग्रही नाही. पण 20 तारखेच्या आत भेट द्यावी
आणि तुमच्या नेतृत्वाखाली 19 तारखेच्या दरम्यान संगमनेरला प्रांत कार्यालयामध्ये कलेक्टरांसह तुमची एक बैठक करावी विनंती आहे. नाही, बैठक आपण प्रांतांची तर सॉरी जिल्हाधिकारी सभेत लवकर करू, परंतु मी माझा आग्रह आपल्यासारखाच आहे. मी स्वतः मुख्यमंत्री महोदयाशी बोलून 18-19 तारखेला वेळ मिळाली आपल्याला सीएम साहेबांची, हो 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 म्हणजे आपल्याला मग आपण सगळे शिष्टमंडळी घेऊन जाऊ त्यांना भेटायला. मी प्रयत्न करतो 20 तारखेच्या अगोदरच आपण त्याची भेट घेण्याचा 100% वेळ मिळेल आणि रेल्वे मंत्र्याचा माझ्या त्या निमित्ताने प्रयत्न केला त्यावर वेळ मिळावा म्हणून त्यांना विनंती केली मी. सर्व अकोले आणि संगमनेर मायबाप जनतेच्या वतीनं पालकमंत्री महोदय तुमचं मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांना विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की एक मिनिट. हॅलो 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 एक मिनिट. प्रिय ग्राहकांनो, लग्न कार्य समारंभ संसूत जवळच झाली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 9 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलाश गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.